नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी काकडी आणि कांदा याचे रायते ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आता आपण कांदा आणि काकडी बारीक चिरून घेऊया। आता हे कांदा आणि काकडी मी चिरून घेतलेली आहे। आता ह्याचं रायतं कसं बनवायचं हे मी तुम्हाला आता दाखवत आहे। तुम्ही माझं पूर्ण व्हिडिओ बघत राहा। तर अशा प्रकारे आता आपण काकडी आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि आता हे रायतं अगदी पौष्टिक असतं खाण्यासाठी। आपल्याला काकडी गाजर खाऊन कंटाळा येतो, मग अशा प्रकारे आपण रायते करून खाल्ले तर ते टेस्टी पण लागते। आता आपण यामध्ये काय काय वापरणार आहोत, यामध्ये काळं मीठ वापरणार आहे, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ आणि चाट मसाला। काळं मीठ, चाट मसाला, साधं मीठ, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर मी यामध्ये वापरणार आहे। चला तर मग मी 2 चमचे दही हे अगदी थोडंसं पाणी टाकून सारखं करून घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आता हे दही आपण सारखं करून घ्यायचं। आणि आता यामध्ये आपल्याला आता काकडी आणि कांदा दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। या दह्यामध्ये कांदा आणि काकडी आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि आपण जे मसाले ठेवलेले आहे ते मसाले पण आपण आता त्यामध्ये सर्व मसाले आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया। आणि आता आपण वरून त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे। आता आपल्याला वरून थोडंसं गार्निशिंगसाठी त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपलं हे रायते ही रेसिपी कंप्लीट झाली आहे। तर बघा मैत्रिणी, तुम्हाला ही रायत्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।